नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की सायली आणि अर्जुनचं ठरलेलं आहे की आपण त्या बिझनेस एक्सपोमध्ये जायचं आणि महिपतला असं भासवायचं की आपण तिथे आहोत आणि तिथून निघायचं आणि लगेचच येऊन इकडे साक्षीच्या आणि महिपतच्या घरी ते लॉकेट शोधायला सुरुवात करायची आणि ते लॉकेट मिळवायचंच. आता इथे त्या दोघांचंही हे ठरलेलं असतं. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत हे सुद्धा आता थोडक्यात पाहूया. तर आता आपण पाहणार आहोत की अस्मिताचा नवरा म्हणजेच सचिन याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर सायली आणि अर्जुनच्या समोर येणार आहे आणि त्यानंतर सायली अर्जुन हे अस्मिताला याबद्दल विचारतील आणि अस्मिता त्यांना खरं सांगणार. आता नेमकं काय काय घडणार, कसं सायली आणि अर्जुन समोर हे सगळं येणार पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता आपण पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघंही जण आता साक्षीच्या घरी गेलेले असतात आणि आता ते दोघंही तिकडनं निघालेले असतात. तिकडनं येत असताना आता सायली ही गाडीच्या बाहेर बघत असते, तर अर्जुन हा ड्राईव्ह करत असतो. त्याचा आजूबाजूला काही फार लक्ष नसतं. अचानक सायलीला एक चांगला उत्तम कोट घातलेला व्यक्ती दिसतो. सायली हे अर्जुनला म्हणते, अहो जरा गाडी बाजूला घ्या. अर्जुन म्हणतो, काय झालं? त्यावर सायली म्हणते, मी म्हणते तर खरं घ्या, गाडी बाजूला तर घ्या. अर्जुन गाडी बाजूला घेतो. सायली आता गाडीतून व्यवस्थित निरखून बाहेर बघत असते. अर्जुन विचारतो, काय झालं मिसेस सायली, कोण आहे तिकडे? त्यावर सायली म्हणत असते, अहो मला ना तिथे सचिन भाऊजी उभे असल्यासारखे वाटले. अर्जुन म्हणतो, सचिन? आणि इथे काही बोलताय तुम्ही, तो इथे कसा येईल? त्यावर सायली म्हणते, अहो नाही, मला खरंच असं वाटलं की तिथे सचिन भाऊजी, अस्मिताताईंचा नवरा, ते उभे आहेत. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी एक्सेप्टही केलं असतं की सचिन तिथे उभा आहे, पण तुम्हाला कसं माहिती तो सचिनच आहे? तुम्ही कुठे बघितलं आहे सचिनला? तुम्ही कुठे ओळखता त्याला? त्याबरोबर सायली म्हणत असते, मी जरी त्यांना ओळखत नसले ना, तरी एकदा अस्मिताताईंच्या मोबाईलमध्ये मी सचिन भाऊजींचा फोटो पाहिला होता. अस्मिताताईंनी त्यांचा दोघांचा फोटो त्यांच्या वॉलपेपरला ठेवला होता त्यावेळेस. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, असं बघू तरी. आणि मग अर्जुनसुद्धा व्यवस्थित निरखून नीट बघतो, तर त्यालासुद्धा तो सचिनच आहे हे कळतं. अर्जुन म्हणतो, चला बोलूया आपण सचिनला. कितीतरी दिवसानंतर सचिन आलाय करा परत. पण सचिन जर आलाय तर अस्मिताताईने आपल्याला सांगितलं का नाही? बरं असो, आपण भेटून घेऊ, एवढं अर्जुन बोलतो. इतक्यात सचिनच्या समोर एक दुसरी मुलगी असते. सायलीचं लक्ष तिच्याकडे जातं. सायली म्हणते, ओ एक मिनटं थांबा, सचिन भाऊजींबरोबर ती मुलगी कोण आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, मुलगी कोण? आणि मग अर्जुनसुद्धा जरा पुढे व्यवस्थित पाहतो, तर त्यालासुद्धा सचिनच्या समोर एक मुलगी उभी असलेली दिसते. आता त्या मुलीने खूप हॉट आणि सेक्सी कपडे घातलेले असतात. आता अर्जुन म्हणत असतो, मे बी ती त्याची कोणी कलीग असेल किंवा मैत्रीण वगैरे कोणीतरी असेल. त्याबरोबर सायली म्हणते, मैत्रीण? आणि ही अशा कपड्यांमधली? त्यावर अर्जुन तिला सांगत असतो की हो मग, अहो सचिन हा पहिल्यापासून US मध्येच राहिला आहे, त्यामुळे सचिनसाठी या सगळ्या गोष्टी खूप कॉमन आहेत. मे बी कोणीतरी मैत्रीण असेल त्याची, जिला इंडिया फिरायचं असेल, तिने इंडिया पाहिलं नसेल आणि म्हणून इथे भारतात फिरायसाठी आली असेल, किंवा ऑफिस कलीग असतील. त्यावर सायली म्हणते, ऑफिसमध्ये हे असे कपडे घातलेले चालतात? त्यावर अर्जुन तिला सांगत असतो की इंटरनॅशनल ऑफिसेसमध्ये मुली असेच कपडे वापरतात, त्यामुळे हे सगळं त्याच्यासाठी खूप नॉर्मल आहे. तुम्हाला हे सगळं खूप वेगळं वाटत असेल, पण सचिनला ह्या सगळ्या गोष्टींची पूर्वीपासूनच सवय आहे आणि सचिन हा पूर्वीपासून या अशा मुलींमध्ये, अशाच लोकांमध्ये वावरतो. तो US लाच राहिला आहे पहिल्यापासून, त्याचं शिक्षणही तिकडेच झालं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. सायली म्हणत असते, नाही तुम्ही ते जे सगळं बोलताय ते मला पटतं आहे, पण तरीसुद्धा मला ना काहीतरी गडबड वाटते आहे. म्हणजे बघा ना, ती मुलगी सचिन भाऊजींच्या किती जवळ उभी आहे. ती सचिन भाऊजींकडे बघून हसते काय, बोलते काय, म्हणजे ते महत्त्वाचं कामाचं किंवा ऑफिसचं काही बोलत असतील असं नाही वाटत आहे. किंवा सचिन भाऊजी हे फक्त तिचं ऑफिस कलीग असतील असंही नाही जाणवत आहे त्यांच्या दोघांच्या एकमेकाबरोबर बोलण्यावरून. अर्जुन म्हणतो, जाऊ देत ना, आपण जाऊन सरळ त्यांना भेटूया. सायली म्हणते, नाही नको, आपण पुन्हा कधीतरी सचिन भाऊजींना भेटू. असं रस्त्यात भेटण्यापेक्षा आपण त्यांना घरी रितसर बोलू, छान त्यांचा पाहुणचार करू. तसंही आता 2 ते 3 वर्षानंतरच ते परत आले असतील ना, कारण आपलं लग्न झालं आहे तेव्हापासून तर सचिन भाऊजी इथे नव्हतेच.
त्यावर अर्जुन म्हणतो, हो तुम्ही बोलताय तेही बरोबर आहे. मी अस्मिताईबरोबर बोलतो, तिला सांगतो सचिन जर इकडे आलाय तर त्याला घरी बोलावं, घरी चांगलं त्याच्यासाठी आपण व्यवस्थित सगळा पाहुणचार करू. आता सायली म्हणते हो ठीक आहे. आणि मग सायली आणि अर्जुन हे दोघंही आता निघालेले असतात घरी यायला. इतक्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य त्याला आपली ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे असं सांगतो. अर्जुन सायलीला म्हणतो, मी तुम्हाला घरी गेटवर सोडतो आणि ताबडतोब निघतो. आता अर्जुन सायलीला गेटवरती सोडतो आणि तिकडनं निघतो. गेटवरून घरात येईपर्यंत सायलीला 15 मिनटं जातात, कारण सायली ही त्याच विचारात गुंतलेली असते सचिन आणि त्या मुलीच्या. तिला सचिन हा त्या मुलीबरोबर फिरत असतो, बोलत असतो, ते सगळं काही डोक्यातून जात नसतं आणि ते काहीतरी विचित्र आहे असं तिला वाटत असतं. मग आता संध्याकाळी अर्जुन ऑफिसवरून आल्यावर सगळ्यांची जेवणं वगैरे करून झाल्याच्या नंतर सायली अर्जुन बेडरूममध्ये जातात. अजूनही सायलीच्या डोक्यातलं विचारांचं चक्र काही थांबलेलं नसतं. अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको काय झालं, कसला एवढा विचार करतेस? त्याबरोबर सायली म्हणत असते, मी सचिन भाऊजी आणि अस्मिताईंचाच विचार करते. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, अस्मिताईचा विचार, तिचा काय विचार करायचा? त्यावर सायली म्हणत असते, अस्मिताताईंचा नवरा सचिन भाऊजी, बघा ना, म्हणजे काय माहिती का राहून राहून आज मला काहीतरी विचित्र वाटतंय. त्यांच्या बोलण्यातून मला काहीतरी वेगळं पण जाणवतंय. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, अगं बायको, तुला असं वाटणं साहजिक आहे, कारण या सगळ्या गोष्टी, त्या तशाच स्टाईलचे कपडे, हे तुझ्यासाठी नवीन आहे सगळं. त्यामुळे तू ते कल्चर फॉलो केलेलं नाही आहेस ना, म्हणून ते तुला विचित्र वाटतंय, वियर्ड वाटतंय. मलासुद्धा ते थोडंफार विचित्र वाटतं, पण काय करणार, त्या कल्चरमध्ये आपण वावरतो, तशा लोकांमध्ये जर राहतो तर आपल्याला त्यात कम्फर्ट तर मिळवावंच लागेल ना. जोपर्यंत आपण कम्फर्टेबल होत नाही ना, तोपर्यंत थोडे दिवस आपल्याला असं होतं. जर तुझ्या आजूबाजूला सुद्धा तसे कपडे घालणाऱ्या मुली फिरत असत्या, राहत असत्या ना, तर तुलासुद्धा कम्फर्टेबल होता आलं असतं. सायली म्हणते, बरं ठीक आहे. पण आता इथे सायली ही विचार करत असते. अर्जुन तिला म्हणतो, जाऊ दे, तू फार विचार करू नकोस या सगळ्या गोष्टींचा, झोपून घे, उगाच तू तुझ्या बुद्धीला कशाला त्रास करून घेतेस. त्यावर सायली म्हणते हो. आणि मग सायली ही आता अर्जुनबरोबर अंथरुणावरती अंग टाकून देते. पण अंग टाकल्यावर सुद्धा सायलीच्या मनातले विचार काही थांबत नसतात. तिला राहून राहून एकच प्रश्नाचं उत्तर हवं असतं, जर अस्मिताताई एवढ्या खुश आहेत तर मग त्या सासरी राहायला कशा गेल्या? म्हणजे माझं लग्न होऊन जवळपास आता 2 वर्ष होत आली, तरी पण कधीच अस्मिताई त्यांच्या सासरी राहायला गेल्या नाही. आणि अचानक सचिन भाऊजींकडून जाऊन आल्याच्या नंतर त्या त्यांच्या सासरी राहायला गेल्या. बरं, सासरी राहायला गेल्या तर गेल्या, अचानक त्या खूप खुश राहायला लागल्या. पूर्वी सासरी राहायला जायचं म्हटलं की त्यांच्या कपाळावर आठ्या यायच्या, पण आता दिवसभर त्या सासरी असतात. दिवसातली 10-15 मिनटं, ते पण रोज नाही, कधीतरी इकडे येतात. हे कसं शक्य आहे? अस्मिताताईंमध्ये एवढा अचानक कसा काय प्रभावी बदल पडू शकतो? नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यात आज सचिन भाऊजी आले आणि ते एका मुलीबरोबर बोलत होते. हे ठीक आहे, पण सचिन भाऊजी घरी काय येऊन नाही गेले अस्मिताताईंबरोबर? त्यांनी एकदा तरी अस्मिताताईंबरोबर घरी आईबाबांना भेटायला किंवा या सगळ्यांना भेटायला यायला हवं होतं. मग आता सायली विचार करते की मी अस्मिताताईंबरोबरच बोलते, कदाचित त्याच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील. मग सायली अस्मिताकडे येते आणि अस्मिताला म्हणत असते, अस्मिताताई, मला ना सचिन भाऊजी दिसले होते. त्यावर अस्मिता म्हणते, सचिन? त्यावर लगेचच सायली म्हणते, हो, म्हणजे मी आणि आम्ही जरा कामासाठी बाहेर चाललो होतो तेव्हा. पण सचिन भाऊजी जर घरी का नाही आले, मुंबईत आलेत तर? त्यावर ती म्हणते, सचिन तो कामासाठी आलाय ना, म्हणून नाही आला. त्याबरोबर आता इथे सायलीला अस्मिता तुटक तुटक उत्तरं देते, ही गोष्ट व्यवस्थितच लक्षात आलेली असते. सायली हे अस्मिताला म्हणते की अच्छा, कामासाठी आलेत का? मग तुम्ही त्यांना घरी बोलवा ना. नाही म्हणजे फार वेळ नाही म्हणत मी, थोडा वेळ अगदी बोलवा, म्हणजे कसं छान वाटेल त्यांनासुद्धा आणि घरातल्या सगळ्यांनासुद्धा बरं वाटेल त्यांना भेटून. त्याबरोबर सायलीला लगेचच अस्मिता म्हणते की काही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची, तू जा इकडनं. त्यानंतर सायलीला आता खात्री पटलेली असते की नक्कीच पाणी कुठेतरी मुरत आहे. मग आता सायली ही कुसुमताईकडे जाणार असते. आज कुसुमताईने तिला भेटायला बोलावलेलं असतं. आता सायली ही निघत असते. अर्जुन म्हणतो, बायको, आज एवढं आवरून कुठे जायचा प्लॅन आहे? त्यावर सायली अर्जुनला सांगत असते की मला कुसुमताईने आज घरी भेटायला बोलवलंय, काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं म्हणाली, त्यामुळे मी तिच्याकडेच चालली आहे. अर्जुन म्हणतो, मग 10-15 मिनटं थांब ना तू, माझंसुद्धा आवरून होतच आलेलं आहे, आपण दोघंजणं घराच्या बाहेर सोबतच पडू. मी तुला कुसुमताईंच्याकडे ड्रॉप करतो आणि तिकडनं पुढे ऑफिसला जातो. सायली म्हणते, अहो कशाला, उगाच तुम्हाला रॉंग वे पडेल. किती
लांब लांब आहेत ती ठिकाणं. त्यावर अर्जुन म्हणतो इट्स ओके, स्वतःच्या बायकोसाठी इतका त्रास तर मी सहन करूच शकतो. मग आता सायली म्हणते बरं ठीक आहे, आवरा पटापट, निघूया पटकन. मग आता सायली ही रेडीच असते. अर्जुनही पटकन आवडतो. दोघंजणं ब्रेकफास्ट करतात आणि घराच्या बाहेर पडतात. आता दोघंजणं जायला निघालेले असतात. रस्त्यात पुन्हा सायली आणि अर्जुनला एका कॅफेमध्ये पुन्हा एकदा सचिन आणि त्याच्याबरोबर तीच मुलगी दिसते. सायली म्हणते सर, मला ना काहीतरी गडबड वाटते, आपण जाऊन यांना सरळ विचारूया. तुम्ही विचारा बरं. अर्जुन म्हणतो अहो असं कसं विचारू शकतो आपण, जर ते काही महत्त्वाच्या कामाचं बोलत असतील तर. सायली म्हणते ते मला काही माहीत नाही, तुम्ही चला माझ्याबरोबर. अर्जुन हा लगेचच सचिनच्या समोर येऊन उभा राहतो आणि सचिनला हाक मारतो सचिन. त्याबरोबर सचिन अर्जुनला बघून म्हणतो अरे अर्जुन तू इकडे. त्यावर अर्जुन म्हणतो हो. सचिनला अर्जुन विचारतो सचिन ही मुलगी कोण आहे तुझ्याबरोबर. त्याबरोबर सचिन त्या मुलीकडे बघतो आणि म्हणतो तुला माहीत नाही आहे ही कोण आहे, अस्मिताने तुम्हाला काही सांगितलं नाही आहे का. अर्जुन म्हणतो नाही, आम्हाला काही माहीत नाही आहे, म्हणूनच तर तुला विचारतोय. त्याबरोबर लगेचच आता ती मुलगी ही सचिनच्या कमरेतून हात घालते आणि म्हणत असते बेबी कोण आहेत ही लोक. त्याबरोबर आता हे बघून सायली आणि अर्जुन एकमेकाकडे बघतात. अर्जुन सचिनची कॉलर पकडतो आणि त्याला विचारतो काय प्रकार आहे हा सर्व सचिन. सचिन अर्जुनचा हात स्वतःच्या कॉलरवरून काढतो आणि खाली ढकलून देतो आणि त्याला म्हणत असतो एक मिनटं, माझ्याशी नीट बोलायचं. तुझ्या बहिणीने तुम्हाला अंधारात ठेवलं, ही चूक तुमची आणि दुर्दैव तिचं आहे, माझं नाही. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. त्याबरोबर सचिन सांगायला सुरुवात करतो ही आयशा माझी गर्लफ्रेंड, आम्ही दोघंजणं US एकत्रच राहतो. गेली 5 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे माझं आणि मला आयशाबरोबर लग्न करून US सेटल व्हायचं आहे. USची सिटिझनशिप हवी आहे मला आणि त्यासाठी माझं आणि आयशाचं लग्न होणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मी अस्मिताला तिकडे USला बोलवून घेतलं होतं. इथे भारतात डिवोर्सचं प्रोसिजर कंप्लीट करायला खूप वेळ लागतो, म्हणून मी तिकडेच डिवोर्सचं प्रोसिजर कंप्लीट करणार होतो आणि तिला डिवोर्स देणार होतो आणि त्यानंतर मी तिला भारतात परत पाठवण्याची सुद्धा सगळी सोय करून दिली होती बरं. पण तुझी मूर्ख बहीण मला डिवोर्स द्यायला नाही म्हणाली. तिला आयशाबद्दल आणि माझ्याबद्दल मी सगळं काही सांगून टाकलेलं आहे. इवन मी भारतात माझ्या काही प्रॉपर्टीच्या कामासाठी आलो आहे आणि आयशा इंडिया फिरण्यासाठी आली आहे. मग आता माझं एवढं मोठं घर असताना ती दुसरीकडे का कुठे जाऊन राहील, म्हणून मग आयशा ही माझ्याबरोबर माझ्याच घरी राहते. त्यावर सायली म्हणते आणि अस्मिताताई. त्यावर लगेचच सचिन सांगतो ती सुद्धा घरातच राहते, ती राहते खालच्या खोलीत. त्यावर सायली म्हणते काय खालच्या खोलीत, आणि ही मुलगी कुठे राहते. त्यावर सचिन म्हणतो बट ऑब्वियस, मी आणि आयशा आम्ही आमच्या खोलीत राहतो. त्यावर सायली म्हणते तुमची लग्नाची बायको घरात असताना तुम्ही एका दुसऱ्या मुलीबरोबर तुमच्या खोलीमध्ये राहता, लाज नाही वाटत सचिन भाऊजी हे सगळं सांगताना आम्हाला. त्याबरोबर सचिन म्हणतो पहिली गोष्ट यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही आहे, कारण मी अस्मितापासून कोणत्याही गोष्टी लपवलेल्या नाही आहेत. मी तिला सगळं काही स्पष्ट आणि क्लिअर सांगून टाकलेलं आहे. त्याबरोबर पुढे तो असंही म्हणत असतो मी तिला म्हटलंही होतं की मी तुला डिवोर्स देतो, तुला ॲलिमनी हवी असेल तर ती सुद्धा देतो, पण तरीसुद्धा ती मला डिवोर्स द्यायला तयार नाही आहे. काय तर म्हणे तिला तिच्या कुटुंबाचं सुख महत्त्वाचं आहे, तिला तुम्हाला सगळ्यांना हे सगळं कळू द्यायचं नाही आहे वगैरे वगैरे. अर्जुन आता जर तुला हे सगळं कळालंच आहे तर प्लीज तुझ्या बहिणीला समजाव आणि मला डिवोर्स द्यायला तयार कर. आता अर्जुन इतका चिडलेला असतो की तो आता डायरेक्ट सचिनला मारणारच असतो, पण सायली त्याला थांबवते आणि म्हणते अर्जुन सर थांबा, ह्या अशा माणसासाठी तुम्ही तुमचे हात खराब करून घेऊ नका. अर्जुन म्हणतो मग काय करू. त्यावर सायली म्हणते धीर धरा. त्याबरोबर लगेचच आता पुढे अर्जुन हा त्याला सांगत असतो आय विल सी यू इन कोर्ट. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो ओके अँड इट्स गुड फॉर यू अँड ॲज वेल ॲज मी. आता खरं तर सचिनला सुद्धा हेच हवं होतं, अर्जुन त्याला कोर्टात भेटणार म्हणजे नक्कीच पुढे काहीतरी घडणार हे त्याला सुद्धा माहीतच असतं. तर इथे आता मात्र सचिन खूप जास्त खुश असतो की चला आपण आता कायमचे अस्मिताच्या तावडीतून सुटणार. सायली सचिनला म्हणते लव्ह मॅरेज आहे ना तुमचं सचिन भाऊजी, अहो किती प्रेम करतात अस्मिताताई तुमच्यावर. त्याबरोबर सचिन म्हणत असतो ते प्रेमच तर मला नको आहे. त्या अस्मिताला कायम तिची शॉपिंग आणि तिची फॅमिली याच गोष्टी महत्त्वाच्या होत्या, पण आयशाचं तसं नाही आहे. आयशासाठी मी महत्त्वाचं आहे, ती मला कायम फर्स्ट प्रायोरिटी देते, तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती फक्त माझ्यासाठी इंडियामध्ये आली आहे माझ्याबरोबर. त्यावर सायली म्हणत असते हिचं तुमच्यावर नाही तुमच्या पैशांवर प्रेम आहे सचिन भाऊजी, आणि तुमचंसुद्धा हिच्यावर प्रेम नाही आहे. तुम्हाला अमेरिकेची सिटिझनशिप हवी आहे ना, नागरिकता,
त्याच्यावर तुमचं प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही हिच्याशी लग्न करताय. तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम वगैरे काही नाही आहे. तुमचं लग्न म्हणजे फक्त आणि फक्त एक डील आहे, डील. आणि त्याच्यानंतर आता सायली अर्जुन घरी आलेले असतात. अर्जुन खूप जास्त चिडलेला असतो. अर्जुन तर अस्मिताला सगळं काही घरच्या सगळ्यांसमोर हॉलमध्येच विचारणार असतो. पण सायली त्याला समजावून सांगते की हे बघा, असं नका करू. जर असं आपण काही केलं तर अस्मिताताई आपल्याजवळसुद्धा मनमोकळेपणाने बोलू नाही शकणार आणि त्या आणखीन जास्त तुटून जातील. आपल्याला त्यांना सावरायचं आहे, अजून त्यांना त्रासात नाही ढकलायचं. मग अर्जुन म्हणतो काय करायचं आहे बायको. त्यावर सायली म्हणते आपण अस्मिताताईंना आपल्या खोलीत बोलवून घेऊ, तिथे दोघं मिळून त्यांच्याशी बोलू, ते आपल्याला सगळं सविस्तर शांतपणे सांगतील. मग आता सायलीने अस्मिताला निरोप दिलेला असतो की अस्मिताताई यांचं तुमच्याकडे काहीतरी महत्त्वाचं काम आहे, यांनी तुम्हाला खोलीत बोलावले. अस्मिता रूममध्ये येते. आता अर्जुन चिडलेलाच असतो आणि तो रागातच अस्मिताबरोबर बोलणार असतो. सायली अर्जुनला शांत असं म्हणते. त्यानंतर अर्जुन गप्प बसतो. तर सायली ही अस्मिताला म्हणत असते अस्मिताताई आज आम्हाला सचिन भाऊजी आणि आयशा दिसले होते. दिसले म्हणण्यापेक्षा भेटले होते आणि आम्ही जाऊन त्यांच्याशी बोललोय. सचिन भाऊजींनी सगळं खरं सांगितलंय. आता जे काही असेल ते तुम्ही प्लीज खरं सांगा असं म्हणते. त्याबरोबर अस्मिताच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागतात. अस्मिता रडायला लागते. सायली अस्मिताला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर अर्जुन म्हणत असतो आता रडून काहीच उपयोग नाही आहे अस्मिताई, जे काही आहे ते स्पष्ट बोल. मग अस्मिता सांगायला सुरुवात करते की सचिनचं आयशावरती प्रेम आहे. ते दोघंजण US मध्ये एकत्र राहायचे, रिलेशनशिपमध्ये आहेत. ते दोघंजणं लिव्हिंगमध्ये राहतात आणि मग पुढे ती आणखीन बऱ्याच काही गोष्टी ह्या त्यांच्याबद्दलच्या सांगून टाकते. आणि पुढे असंही म्हणते की हे सगळं जर मॉम अँड डॅडना कळलं तर त्यांना काय वाटेल. माझं आणि सचिनचं लव्ह मॅरेज आहे. मॉम अँड डॅडनी किती आनंदाने आमचं दोघांचं लग्न लावून दिलं होतं. त्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती अर्जुन. पण जेव्हापासून सचिन US ला राहायला लागला, पहिले 3-4 वर्ष तर आमच्यात सगळं छान होतं. पण नंतर हळूहळू सचिनचं आणि माझं बोलणं कमी व्हायला लागलं. हल्ली तर सचिन मला वेळ द्यायचाच बंद झाला आणि अचानक त्याने मला US ला बोलवून घेतलं. मी त्याच्याकडे US ला गेल्याच्या नंतर मी आयशाला तिथे बघितलं आणि सचिनने मला आयशाबद्दल सगळं खरं सांगितलं. त्याने मला डिवोर्स हवा आहे असंही सांगितलं. पण मी त्याला डिवोर्स द्यायला नकार दिला. घरात सगळ्यांना काय वाटेल आणि माझा संसार तुटेल म्हणून. त्यावर सायली ही तिला म्हणते की शांत व्हा अस्मिताताई, काळजी करू नका. कोणीच जरी तुमच्यासोबत उभं नसलं ना तरी तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी तुम्हाला कधीच अंतर देणार नाहीत. आम्ही कायम तुमच्याबरोबर उभे आहोत. अर्जुन म्हणतो ताबडतोब डिवोर्स फाईल करूया आपण. अस्मिताई तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे, डिवोर्स देऊन टाकतो त्या नालायक माणसाला. तर सायली म्हणते अहो असं काय बोलताय तुम्ही, 8 वर्षांचा संसार आहे त्यांचा, डिवोर्स दे म्हणजे काय. असं नसतं होत संसारामध्ये. एकाने चुकलं तर दुसऱ्याने सांभाळून घ्यायचं असतं. आपण सचिन भाऊजींना समजावूया ना, त्यांच्याशी बोलूया, समजावून प्रश्न सुटतील कदाचित, त्यांना सुद्धा पटेल आपलं मत. अर्जुन म्हणतो म्हणजे पुन्हा माझ्या बहिणीने त्याच्याबरोबर राहायचं. त्यावर सायली म्हणते हो, कारण ते दोघंजणं 8 वर्ष एकत्र राहिलेत. कळतंय का तुम्हाला 8 वर्षांचं महत्त्व. आपण नातं तोडायचं नाही, जोडायचं आहे, त्यांचं समजावून बोलायचं आहे. त्याबरोबर आता पहिल्यांदा सायलीचे बोलणं ऐकून अस्मिताला धीर मिळालेला असतो, बरं वाटलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.